आणा आणि खा. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि संपूर्ण भारताला मोठा धक्का देणारी अशी ही बातमी आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदकाची सर्वाधिक अपेक्षा जिच्याकडून लागून राहिली होती ती कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून आता अपात्र झाली आहे. अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगाटचं वजन हे अधिक आढळल्यामुळे विनेश फोगाटला अपात्र म्हणून घोषित करण्यात आलंय. भारताच्या ऑलिम्पिक मिशनला हा एक मोठा धक्का बसलेला आहे. भारताने या निर्णयाचा कडाडून विरोधही केलाय. आणि याविषयी बोलूयात. क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संदीपजी, एक मोठी बातमी. खरं तर सगळ्यांनाच फायनलच्या मॅचची उत्सुकता होती, मात्र हा एक मोठा धक्का. मोठा धक्का आहे भारतीय पथकासाठी आणि एकंदरीत भारतीय चाहत्यांसाठी सुद्धा. सगळ्यात महत्त्वाचं आधी आपण आपल्या दर्शकांना हे सांगितलं पाहिजे की विनेश फोगट जी आहे तिचा खरं म्हणजे हा 50 किलोग्राम वजनी गट नव्हता. ती पहिल्यांदाच 50 किलो वजनी गटात खेळत होती, त्यामुळे वजनाच्या बाबत ती सजग होतीच. म्हणजे असं नव्हतं की तिला हे माहित नव्हतं, परंतु ज्या पद्धतीने झालं आहे थोडंसं चिंताजनक आहे. काल रात्री जेव्हा बाउट झाली, जेव्हा सूत्राने आम्हाला माहिती दिली तिचं वजन 2 किलोपेक्षा जास्त भरलं होतं आणि ओव्हरनाईट पूर्ण रात्रभर ती झोपली नव्हती. वजन कमी करण्यासाठी खेळाडू जे काही करणं शक्य असतं ते केलं आणि तरीही तिचं वजन जे आहे ते 100 ग्रॅम जास्त भरल्याचं प्राथमिक कळतं आहे. आता या इथे अजूनही म्हणजे आमच्या इथे जी ऑलिम्पिकची जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरनं तिचं नाव हटवलेलं नाहीये. संध्याकाळपर्यंत अधिकृत घोषणा करण्यात येईल, परंतु तिच्या डिस्क्वालिफिकेशनमुळे आता या बाउटमध्ये म्हणजे 50 किलो वजनी गटामध्ये सिल्वर मेडल सुद्धा कोणाला दिलं जाणार नाही. ती बाद झाली तर गोल्ड मेडल आणि फक्त ब्रॉन्झ मेडलच्या मॅचेस होतील. त्यामुळे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. भारतीय कुस्तीसाठी जर सांगशील तर पहिली खेळाडू अशी होती की जी ऑलिम्पिकच्या फायनलला पोहोचली होती, त्यामुळे पदक निश्चित होतं आणि तिचा परफॉर्मन्स पाहता विशेषतः पहिल्याच मॅचमध्ये तिने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या खेळाडूला आणि जी टोकियो ऑलिम्पिक मधली मेडलिस्ट होती तिला पराभूत केलं होतं. त्यामुळे गोल्ड मेडल शिवाय दुसरं काही हाती लागणार नव्हतं अशी एकंदरीत तिची देहबोली होती. आणि आज ही धक्कादायक बातमी इथे आली आहे. इथे 5 जीव गेले ती त्या धक्कादायक बातमीला, त्यामुळे एक थोडंसं नाराजीचं वातावरण संपूर्ण भारतीय पथकावर आहे. अगदी. संदीप सर, खरं तर कुठल्याही वजनी गटामधून खेळत असताना खेळाडूंसाठी आपलं वजन नियंत्रणामध्ये आणणं हे फार अवघड जात असतं आणि विशेषतः ज्यावेळेला महिलांची स्पर्धा असते किंवा महिला खेळाडू असतात त्यांना सुद्धा आपलं वजन नियंत्रणामध्ये आणणं खूप कठीण असतं आणि त्यामुळे कदाचित तिला आता डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं आहे. बरोबर आहे, कारण साधारणतः तिला याची कल्पना होती, जसं मी मगाशी म्हटलं की हे पहिल्यांदाच ती 50 किलो वजनी गटात खेळत होती. त्यामुळे वजन हा एक मोठं चॅलेंज तिच्यासमोर होतच म्हणजे प्रतिस्पर्धी खेळाडूंपेक्षा. आणि त्यासाठी खेळाडू वजन कंट्रोल करण्यासाठी जे काही करणं शक्य असतं ते सगळं तिने केलं होतं. आज सकाळी जेव्हा वजन पुन्हा करण्यात आलं फायनलच्या आधी नियमानुसार, तेव्हा ते वजन जास्त भरलं आणि ही घटना घडली. आम्हाला भारतीय पथकाचे प्रमुख आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात आले की विघ्नेश फोगटला तिची प्रायव्हसी मेंटेन करायची, त्यामुळे ती अद्याप बोलणार नाही आहे. परंतु आपण तिच्या भावना समजू शकतो की ऑलिम्पिक सारख्या सर्वोच्च खेळामध्ये जेव्हा एखादा खेळाडू अशा प्रकारे डिस्क्वालिफाय होतो तर तिच्या करिअरसाठी आणि तिच्या मानसिकतेसाठी हा फार मोठा धक्का आहे आणि आपण तिच्या प्रवासाचा सन्मान केला पाहिजे. परंतु एकूणच भारतीय कुस्तीसाठी विशेषतः गेल्या वर्षभरात कुस्तीमध्ये जे प्रवाद चाललेले आहेत, वाद चाललेले आहेत, त्याच्यामध्ये हा जो वाद आहे हा आजच्या प्रकारचा वाद होणं हे भारतीय कुस्तीसाठी दुर्दैव आहे. कारण आज जर विघ्नेश फोगट जिंकली असती तर भारतीय कुस्तीत नाही तर भारतीय महिला कुस्तीला एक वेगळी दिशा नक्की मिळाली असती. अगदी. संदीप सर, आणखी एक प्रश्न आहे, म्हणजे या सगळ्याची जबाबदारी नेमकी कुणाकडे असू शकते, कुणाची असू शकते खरं तर? कारण खेळाडूंचा जो सपोर्टिव्ह स्टाफ असतो त्यांच्यासाठी म्हणून नेमलेले जे प्रशिक्षक असतात यामध्ये काही रोल असतो का? आता खरं तर या घटनेसाठी कुणाला जबाबदार धरायचं याची चौकशी तर होईलच. भारतीय ऑलिम्पिक पथक आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या संदर्भात हे घेईल. पण जसं मी म्हटलं की हे होऊ शकतं याची भीती सगळ्यांनाच होती, कारण जेव्हा एखादा खेळाडू एखादा वजनी गट बदलतो तुमची शारीरिक रचना जी असते त्या शारीरिक रचनेच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही चॅलेंज स्वीकारत असता त्यावेळी हे होणं स्वाभाविक असतं आणि त्याची काळजी खेळाडू आणि त्याचे जो सपोर्टिव्ह स्टाफ असतो ते घेत असतात. आणि विघ्नेश फोगटला सुद्धा माहिती होतं की हे होऊ शकतं, त्यामुळे या सगळ्याची मानसिक तयारी करून ती इथपर्यंत आलेली आहे. बरं, ऑलिम्पिकच्या या 50 किलो वजनी गटात खेळेपर्यंत तिने अनेक सराव सामने खेळलेले आहेत, त्यामध्ये तिने ते वजन मेंटेन
केलेलं आहे. नेमकं फायनलच्या दिवशी असं काय घडलं की तिचं वजन वाढलं हे सगळंच मिस्ट्री आहे. परंतु मिस्ट्री जरी असले तरी भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी आता ते दुर्दैव आहे, याचा उलगडा होईल पण वेळ हातची गेलेली असेल. अगदी धन्यवाद संदीप सर, तुम्ही बोललात यासाठी. आणि यानंतर आपल्यासोबत ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकापल्ली सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. विजयजी, आपण बघतोय विनेश फोगाट ही ऑलिम्पिकमधून अपात्र ठरलेली आहे. काही ग्राम वजन तिचं जास्ती भरल्याचं समोर येत आहे. काही ग्राम वजन 100 ग्राम मध्ये म्हणजे तिचं तुम्ही बघा मेडल गेलं ते एक वेगळी गोष्ट, पण तिची सगळी मेहनत म्हणजे आयुष्यभरची मेहनत जी होती की मला एक ऑलिम्पिक मेडल कसं तरी घ्यायचंय आणि तिने तुम्ही बघा किती कष्ट भोगले. तिचं ते तुम्ही प्रवास बघा, जंतर मंतर ते पॅरिस, म्हणजे सगळं जग तिच्या विरुद्ध होतं, पण तिने सगळ्यांना आश्वासन दिलेलं कुस्तीमध्ये की मी मेडल घेऊन येणार आणि मेडल यायचंच होतं, सिल्वर नाही तर गोल्ड, गोल्ड नाही तर सिल्वर. पण हे वजन कसं वाढलं हे आपल्याला थोड्या वेळाने कळेलच, कारण इथे फक्त विनेशची चूक नसते, त्याच्याबरोबर जे सपोर्ट स्टाफ आहे त्यांचं काम असतं आणि न्यूट्रिशनिस्ट जो असतो ना तो त्याचं काम हे आहे की हिने काय खावं म्हणजे त्याच्यानी वजन वाढणार नाही, त्यांचा पण एक रोल असतो. तर मी विनेशला अजिबात दोष नाही देणार, कारण तिचं सगळं कॉन्सन्ट्रेशन होतं की उद्या मला माझी फाईट आहे आणि तिने तुम्ही बघा ते पहिले 2 तिने आपले बाउट्स काढले ते किती मोठे हे म्हणतात प्रतिद्वंदी होते समोर गाजलेले. एक तर ती जॅपनीज तर ती कधी हारलीच नव्हती आपल्या आयुष्यात, 82 तिने बाउट जिंकलेले. त्यांना हरवून ह्या स्टेजवर येऊन असं बाहेर जाणं म्हणजे मला वाटतं की दृष्ट लागली. आपण म्हणतो ना दृष्ट लागली, तर तिला दृष्ट लागली का. विजय सर, हे किती अवघड असतं एका वजनी गटामधून या आधीच्या मॅचेस खेळल्याच्या नंतर, म्हणजे आतापर्यंत खेळल्यानंतर, जेव्हा यंदाच्या वेळच्या ऑलिम्पिकमध्ये ती 50 किलो वजनी गटामधून खेळतेय, ते किती आव्हानात्मक असू शकतं. खूपच अवघड, कारण हे बघा तुम्ही जेव्हा आपल्या वेट कॅटेगरीमध्ये ट्रेनिंग करता तुमच्या समोर तुम्हाला माहित असतं की हे ऑपोनेंट्स येणार आणि त्यांचे हे स्ट्रॉंग पॉइंट्स आहे किंवा वीक पॉइंट्स आहे, त्याप्रमाणे तुम्ही ट्रेनिंग करता, मेंटली ट्रेनिंग करता. पण इथे काय आहे, एक तर तुम्हाला हे बघायचं आहे की खालच्या वर्गात तुम्ही वेट कॅटेगरीमध्ये करता तिथे जे जसं जसं तुम्ही खाली वेट कॅटेगरीमध्ये जाता ना तिथे ऑपोनंट जो असतो तो खूप म्हणजे कसं काही काय म्हणायचं जाईल शब्द, तो म्हणजे कसं त्याची मुवमेंट खूप क्विक असतात. बरोबर. मॅटवर अधिक चपळ असतो. चपळ एक्झॅक्टली. आणि जे मोठ्या कॅटेगरीमध्ये काय असतं त्याच्यात शक्ती जास्त असते, इथे स्किल फॅक्टर असतो आणि हिचं स्किल फॅक्टर आपण काल पाहिलं तिन्ही बाउट्स मध्ये. पण हे दुर्दैव असं की अशा वेळी तिचं वजन वाढलं, तिच्याकडे वेळही नाही. जर समजा तिने रात्री मध्यरात्री केली पण तिला कसं कळणार ना वेट वाढतोय. समजा आता आपल्याला बोलायला सोपं आहे की ती 1-2 तास आधी जर वेट आपलं घेतलं असतं वजन, तिला समजलं असतं की वाढलेलं आहे तर काही प्रयत्न केले असते. पण इथे मी सपोर्ट स्टाफला पण ब्लेम करणार, त्यांची ड्युटी होती हे बघायचं की ती वेईनच्या वेळी, वेईनच्या वेळी म्हणून नाही, वेईनच्या आधी, ह्याच्या आधी पण मी सांगतो तुम्हाला एकदा असं झालेलं, मला नाव आठवत नाहीये तो वेटलिफ्टर, तर तो त्याला काळजी घ्यायची होती की ह्याचं वजन वाढू नये म्हणून त्याला उपाशी ठेवलेलं त्या आपल्या प्लेअरला आणि त्याच्या खोलीत त्यांनी कोचला झोपवलं. कोचचं काम होतं की झोपायचं नाही, ह्याच्यावर नजर ठेव की हा काही खाऊ नये. कोचला झोप लागली, नेमकं हा उठला म्हणजे वाट पाहत होता, गेला, फ्रीज उघडलं, काय काय खाल्लं त्यांनी माहित नाही आणि नेक्स्ट सकाळी वेईनवर तो ओव्हरवेट झाला आणि बाहेर झाला. आपला भारताचा लिफ्टर होता तो. तर असे प्रकरण पहिल्यांदा झालं नाही आहे. वेईनच्या वेळी खूप तुम्हाला जपून त्याच्या आधी जावं लागतं, हे बघावं लागतं की वेईनवर जर तिकडे, आणि हे बघा तुम्ही ऑर्गनायझर्सना ब्लेम नाही करू शकत, कारण ते कसं जे रूल आहे त्याप्रमाणे गेले आहेत. तुमचं वजन वाढलंय तर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये आता डिस्क्वालिफाय झालात. तिथे डिस्क्वालिफाय काय तुमचं म्हणजे तुमचं जग, कुस्तीचं जग तुमचं संपलं ना. आता तुम्ही पुढे काय कुस्ती करणार. 4 वर्षानंतर कोणी बघितलंय की कुठली आपली महिला कुस्ती प्लेअर येऊन जिंकून देईल एक मेडल. पण विनेश करता खूपच वाईट झालं, आपल्या देशाकरता खूप वाईट झालं आणि मला वाटतं की हे
ह्याच्यामध्ये जे सपोर्ट स्टाफ आहे त्यांच्यावर पण एक हे व्हायला पाहिजे की तुम्ही काय काम करत होता तिकडे बसून. विजय सर, आणखी एक प्रश्न आहे. ज्या पद्धतीने कालच्या तिच्या मॅचेस झालेल्या होत्या, तिची उत्तम कामगिरी आपण बघितलेली आहे, तिचं कौतुक होताना आपण बघितलेलं आहे. मात्र त्या दरम्यान लिक्विड इंटेक्ट म्हणजे ज्या वेळेला शरीरामधली पाण्याची पातळी सुद्धा त्यांना एक ठराविक मर्यादेपर्यंत ठेवायची असते, तर ते जास्त झालंय, त्यामुळे हे झालं असू शकतं का? असू शकतं. आपल्याला आता हे बघा, तिथे जे तो जो न्यूट्रिशनिस्ट बरोबर जातो त्याचं काम हेच आहे की काय बघायचं की हिच्या बॉडीमध्ये फ्लुइड केवढं चाललं आहे, सॉलिड इंटेक केवढं चाललं आहे आणि ते तिला बर्न करता येईल की नाही. नेक्स्ट डे फाईट करायच्या आधी हे पहा, तुम्ही खेळल्यानंतर खेळलेले असतात, तू सुद्धा जर पळून आलीस तर तुला भूक लागणार ना थोडीशी किंवा तहान लागणार. तर आपण त्यावेळी ह्यांचं काम असतं की बघायचं, नजर ठेवायची. पण हे लोक चुकले, त्यांच्यामुळे ती दिनेश पण चुकली. आणि तुम्ही बघा तिची काय परिस्थिती असणार. आज जाऊन ती गोल्ड, आपण सगळे म्हणत होतो की गोल्ड ठरलं आहे. मला वाटतं की दृष्ट लागली, खरोखर दृष्ट लागली आहे. हो विजय सर, खरं तर दृष्ट लागली हा शब्दप्रयोग तुम्ही करताय. खरं तर अशा पद्धतीचे शब्दप्रयोग आपण फार भावनिक होतो त्यावेळेला करतो. खऱ्या अर्थाने हा जो सामना कालपासून आपण बघतो आहोत, तिच्या ज्या मॅचेस बघतो आहोत, तो केवळ ऑलिम्पिक मधला सामना म्हणून नाही, तर प्रत्येकाने मन सुद्धा त्यामध्ये गुंतवलेलं होतं. त्यामुळे आपल्या जिव्हारी लागलेलं आहे खरं तर जे काही घडलंय ते. डेफिनेटली. आणि तुम्ही हे बघा, तुम्हाला आठवत असेल तिचे जे कष्ट होते, जे आपण मागच्या वर्षी तुमच्या चॅनलवर पण खूप चांगलं कव्हरेज आलेलं, ते जंतर मंतरवर जे काही घडलं, आणि तिथून ती मुलगी तिने ठरवलं की परत येणार. तिचं वेट कॅटेगरी बदलली, क्वालिफाय झाली, कोटा बेसिसवर तिने आपलं कोटा जिंकून काढलं. तिथून ती गेली ऑलिम्पिक्सला आणि एका दिवसात तिने केवढे आपले होप्स, म्हणजे जे आपली जी आशा होती ह्या ऑलिम्पिक्सवरून, मोठे प्लेयर सगळे बाहेर झाले. बॅडमिंटनमध्ये तुम्हाला काही नाही मिळालं. हॉकी टीम काल रात्री जे आहे जिंकता हारली. आणि आज काही खरं नाही आहे, मेडल येईल नाही येईल. पण दिनेशनी तुम्हाला एक गोल्ड मेडल जिंकण्याची आशा बांधून दिलेली. ते आज ते म्हणजे ते एक खूपच वाईट दिवस म्हणणार मी इंडियन स्पोर्ट्स करता.